मंडळी, मी अतिशा लाड आणि आज मी तुम्हाला घेऊन आली आहे चल भावा सिटीत या नव्या कोऱ्या कार्यक्रमाच्या सेटवर. खरं तर हे त्यांचं घरच आहे कंटेस्टंट्सचं. मी तुम्हाला एंट्रीपासून पूर्ण घर दाखवणार आहे आणि एंट्रीलाच पहिली इंटरेस्टिंग गोष्ट आहे म्हणजे आपण प्रत्येक हॉटेल रूममध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याकडे कार्ड दिलं जातं, ॲक्सेस कार्ड ज्याला आपण म्हणतो. तसंच हा ॲक्सेस कार्ड आहे. अँकर जो आहे शोचा श्रेयस तळपदे त्यांचं हे ॲक्सेस कार्ड आहे आणि हे ॲक्सेस कार्ड लावून आतमध्ये एंट्री आहे. म्हणजे फक्त श्रेयस सरांना एंट्री आहे कारण का तेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आहेत आणि इथून ॲक्सेस मिळाल्यावर घरात शिरू शकतो व्यक्ती. सो एंटर करताच मस्तपैकी फाउंटन एरिया आहे जिथून सगळ्यांची मस्त एंट्री आपल्याला बघायला मिळणार आहे. हिरवळ आहे सगळीकडे, खूप छान असा चेस बोर्ड सारखं इथे फ्लोरिंग दिलेलं आहे आणि छान असा फाउंटन एरिया आहे जिथून कंटेस्टंट्स एंटर होणार आहेत या घरामध्ये. आणि 15 तारखेपासून हा शो आपल्या भेटीला आलाच आहे आणि तुम्हाला कंटेस्टंट्स कोण आहेत हे माहीतच आहे. आज आपण घर कसं आहे हे बघूयात आणि काय काय छोटे छोटे एलिमेंट्स आहेत हे मी तुम्हाला बेसिकली दाखवणार आहे. सो बघा हा एंट्रन्स एरिया. तर मी तुम्हा सगळ्यांना जो वेलकमिंग एरिया आहे तो दाखवलेला आहे आणि ठिकठिकाणी इथे कॅमेरासुद्धा आहे. तुम्ही इथे बघू शकता, इथे एक कॅमेरा आहे. आत्ता आपण जाऊया सर्वात इंटरेस्टिंग रूममध्ये, म्हणजे आहे गर्ल्स रूम. ज्या सगळ्या गर्ल्स आहेत या शोमधल्या त्या सगळ्या मुलांना टास्क देत आहेत आणि आपण आता या रूममध्ये जाऊया. खरं तर ही खूप इंटरेस्टिंग रूम आहे बघायला. तर आपण एंटर केलं आहे मुलींच्या खोलीत, कारण का मुलींची खोली आहे म्हटल्यावर पिंक तर असणारच. तर पिंक थीम दिलेलं इथे अशी ही रूम बघायला मिळते. इथे वॉशरूम आहे मुलींसाठी आणि बेस्ट पार्ट ज्यासाठी मुली उत्सुक असतात आणि ज्याशिवाय मुलींचं पानही हलत नाही असं म्हणजे मेकअप एरिया. आणि तो इतका क्यूट पद्धतीने इथे सेटअप केलेला आहे म्हणजे इथे बसून मस्त मेकअप करायला मजाच वेगळी आहे. आणि आपण सगळे बघतोय की ह्या ज्या आपल्या मुली आहेत या शोमधल्या त्या सगळ्यांना नटायची खूप आवड आहे. सो मला असं वाटतं की प्रत्येक जणीचा हा फेवरेट एरिया असणार आहे. सो खूप छान एस्थेटिक असा वाईब असलेला हा मेकअप एरिया आहे. आय एम शुअर ही प्रत्येकीची फेवरेट स्पेस असणार आहे घरातली. आणि मुलींची खोली म्हटल्यावर पिंक एलिमेंट आलाच. तर पिंक आणि क्रीमिश कलर असं कॉम्बिनेशन असलेली ही रूम आहे. बघू शकता किती मस्त फेरी टेलसारखं वाटतं आहे. लॅम्प आहे, लॅम्पही खूप युनिक आहेत. तुम्ही बघू शकता इथे फेरी टेलसारखं म्हणजे फेदर टच दिलेला लॅम्प आहे. इथे हा सिंगल शेअरिंग बेड आहे आणि हा ड्युअल शेअरिंग बेड आहे, म्हणजे जसं शेअर करायचं आहे तसं करू शकता. आणि इथे ठिकठिकाणी कॅमेराज आहेत काहीच. सो कोण काय करतं आहे आणि कोण काय एकमेकींबद्दल बोलतं आहे, चुगली करतं आहे, हे सगळं तो कॅमेरा टिपणार आहे. मस्त असा खूप जागा आहे आणि मस्त आहे वाईब ह्या रूमची. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे बाल्कनी, म्हणजे थोडंसं असं सनलाईट सूर्यप्रकाश घेण्यासाठी थोडंसं विंडो एरिया पण दिलेला आहे. प्रत्येकीसाठी इथे त्यांचा पर्सनल टेबल आहे, ते त्यांच्या पद्धतीने सजवू शकतात. बसण्यासाठी पण वेगवेगळी स्पेस आहे. आणि वाड्यांमध्ये कसं पोटमाळा असायचा तसं मला असं वाटतं की हा पोटमाळा दिलेला आहे कंटेस्टंट्सना. रूममधनं मी बाहेर आले आणि मुलींच्या रूमच्या करेक्ट समोर आहे मुलांची रूम. बघूया ती रूम कशी डेकोरेट केली आणि काय काय वेगळे एलिमेंट्स आहेत या तुम्हालाही दाखवते मुलांची रूम कशी. कार्यक्रमातल्या मुलांची ही रूम आहे आणि मुलांच्या रूमसाठी यावेळी ब्लू अशी वाईब नाही जे आपण टाईप असतं मुलांसाठी ब्लू, पण इथे जरा रस्टेड असं वाईब दिसते मला. ब्लू म्हणजे येलो आणि थोडीशी वुडन वाईब दिसते. खूप छान आहे ही रूम. पण अगेन इथे वरती सामान ठेवायला पोटमाळासारखी एक खोली दिलेली आहे. इथे परत तसंच 2 जण पण झोपू शकतात आणि 1 जण झोपू शकतो. इथे प्रत्येकाच्या ड्रॉवरच्या इथे फ्रेम ठेवलेली आहे म्हणजे हा बेड कोणाचा आहे हे आपल्याला कळेल. ही अशी रूम आहे. बरं, मुलांसाठी पण आवरण्यासाठी एक
छोटीशी स्पेस दिलेली आहे. पण मुलांचं काय असतं, झालं म्हणजे नॉर्मल, एवढं काय असा मेकअप शेकअप नसतो. सो एक नॉर्मल अशी रूम वॅनिटी दिलेली आहे. जागा खूप जास्त छान आहे आणि इथे मुलांना पण मस्त बाल्कनी एरिया आहे. इथे प्रत्येकाच्या टेबलवर त्यांचे फ्रेम्स आहेत आणि काही काही गोष्टीसुद्धा आहेत, म्हणजे कळू शकतं हा कोणाचा बेड आहे. तर ही अशी आहे मुलांची खोली. तर बॉईज आणि गर्ल्स रूम मी तुम्हाला सगळ्यांना दाखवली आहे. आत्ता आपण खाली जाऊयात. खाली आहे मस्त एरिया, म्हणजे ते पूल आहे. पूल म्हणजे गेमवाला पूल, लाऊंज एरिया ज्याला आपण म्हणूयात, आणि डायनिंग एरिया, किचन एरिया सगळं एकाच ठिकाणी आहे. तर खूप इंटरेस्टिंग आहे ती रूम. बघूया आपण, चला या. म्हणजे घरातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आल्यावर ना खूप पॉझिटिव्ह वाईब मिळते. म्हणजे इथे आल्याच खूप छान वाटतं आहे, प्लीझंट वाटतं आहे, कारण का कलर कॉम्बिनेशन आणि लाईट्स ज्या काय सोडल्या आहेत ना ते उत्तम सोडलेल्या आहेत. आणि आता मी तुम्हाला दाखवते लाऊंज एरिया. लाऊंज एरिया म्हणजे इथे सिटिंग एरिया आहे. तुम्हाला मी दाखवते की इथे जिथे बसून इथे कंटेस्टंट्स बसणार आहे तिथे छान. आणि मेन म्हणजे इथे सगळं पेस्टल रंगांचं थीम दिलेली आहे, म्हणजे ब्लू, पिंक, सगळे पेस्टल कलर्स, आणि त्यामुळे खूप फ्रेश वाटतं. तर इथे मला असं वाटतं की कंटेस्टंट्सना बसण्यासाठी जिथे श्रेयस सर जे आपले होस्ट आहेत ते इथे बसून सगळ्या कंटेस्टंट्सना ॲड्रेस करणार आहेत, म्हणजे त्यांना नवीन नवीन टास्क देणार आहेत. ते टास्क काय असेल त्यात आपल्या येत्या भागातच कळेल, कारण का नुकताच हा शो लॉन्च झाला आहे. तर हळूहळू रंगत येईलच कार्यक्रमात. तर तुम्ही बघू शकता की इथे पेस्टल थीम तर आहेच, पण त्यासोबतच गोल्डन आणि रस्टेड किंवा रोज गोल्ड अशी वाईब दिलेले लॅम्प्स किंवा खूप छान एस्थेटिक आणि फोटो फ्रेम्स पण आहेत इथे. खूप मायन्यूट म्हणजे बारीक डिटेलिंग केलेलं आहे हे जे इन्फ्रास्ट्रक्चर केलं आहे. आणि इथे ही जी LED स्क्रीन तुम्हाला दिसते ना, इथे मेन गंमत आहे, कारण का कंटेस्टंट्सना इथे टास्क येणार आहेत. काय टास्क असणार आहे ते आता येत्या भागातच कळेल. त्यासोबतच त्यालाच लागून इथे डायनिंग एरिया, म्हणजे मला असं वाटतं की हीच जागा सर्वात जास्त गॉसिपची असू शकते किंवा भांडण, कारण का सगळे एकत्र जेवतानाच भेटणार आहेत. तर इथेसुद्धा थोडंसं मॉडर्न आणि थोडं विंटेज वाईब द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि मस्त खूप जास्त पॉझिटिव्ह वाटतं. आणि मिररचं डिटेलिंग दिलेलं आहे. डायनिंग टेबल, त्यालाच लागून किचन एरिया, फ्रीज आहे. सगळ्या मला असं वाटतं सगळे इलेक्ट्रॉनिक वस्तू इथे आहेत, म्हणजे गैरसोय होऊ नये म्हणून. मायक्रोवेव्ह आहे, अवन आहे, इथे एअर फ्रायर आहे, बऱ्याच गोष्टी, टोस्टरसुद्धा आहे, सिंक, आणि इथे मार्बल फ्लोरिंग आहे. तर खूप छान वाईब येते. सो मला असं वाटतं की आत्ताच कंटेस्टंट्स इथून जेवण बनवून गेले, त्यामुळे थोडासा पसारा दिसतो आपल्याला. आणि सर्वात इंटरेस्टिंग, पहिल्यांदा कुठल्या तरी घरात किंवा असं लाऊंज एरियामध्ये मी पूल बघते. पूल गेम आपण सगळ्यांनाच माहिती आहे, हा पूल गेम आहे. टास्क मे बी इथून काही टास्कही असू शकतात. सो बघायला इंटरेस्टिंग आहे की काय असणार आहे. इथे बसायला थोडासा एरिया आहे, निवांत चिल करायला टास्कमधून कंटाळा आल्यावर. आणि मेन गोष्ट, मसाज चेअर पण आहे, म्हणजे और क्या ही चाहिए. मसाज चेअर आणि इथे मस्त डिटेलिंग केलेलं. हा जो रॉयल ब्लू कलर आहे ह्यामुळे अजूनच ब्राईट आणि अजूनच खूप युनिक वाईब येते. इथे तुम्ही बघू शकता, इथे फ्लावर पॉट्स किंवा जे फ्लावर वास आपण म्हणतो ते पण खूप वेगळ्या युनिक पद्धतीचे दिलेले आहेत. आणि इथेसुद्धा कॅमेरे आहेत जागोजागी. आणि ह्याला आपण कसं विसरू शकतो, इंडोर प्लांट्स, म्हणजे इंडोर झाडं जे आपण म्हणतो. परत एकदा गोल्डन रस्टेड गोल्ड असलेलं एलिमेंट्स आहेत. सो हा होता पूर्ण लाऊंज एरिया. आणि मला असं वाटतं इथे सर्वात जास्त रंगत येणार आहे, कारण का श्रेयस सर जे आपले होस्ट आहेत ते इथे बसून सगळ्या कंटेस्टंट्सचा टास्क देणार आहेत. तर हा एरिया मोस्टली आपण जास्त बघणार आहोत शोमध्ये.
तुम्हा सगळ्यांना इथल्या इंटिरियरबद्दल सांगितलं, पण अजून एक गोष्ट मला खूप आवडली आणि खूप बारकाईने लक्ष देऊन इंटिरियर केलं तर म्हणजे इथे मासा जो आहे ना, म्हणजे हे काचेचं आहे, याला उचलत नाही, थोडंसं अँटिक पीस आहे. मासा किती गोड आणि खूप एस्थेटिक वाटतं हे जे काही सेट केलं आहे. खूप विचार करून ह्या घराचं अख्खं डिझाईन बनवलं गेलं आहे. सो मी तुम्हा सगळ्यांना चल भावा सिटीत या शोचा संपूर्ण सेट दाखवला आहे. सेट म्हणण्यापेक्षा कंटेस्टंट्सचं घर दाखवलं आहे. तर तुम्हाला हे कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा आणि कार्यक्रम बघायला विसरू नका. थँक्यू.